आम्ही गड्या डोंगरच राहणार, चाकर शिवबाच होणार. 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 अरे काट कुठं वाट म्हणजे पोचती त्याला रगत निघाली तरी बी हसत शाबास त्याची. रगत निघाली तरी बी हसत शाबास त्याची. गड्या भीती कशाची परवा नाची दिवी मोलाची. आज 3 फेब्रुवारी 2026 आज या ठिकाणी मराठी एकीकरण समिती महाराष्ट्र राज्य याने एक अत्यंत महत्त्वाचा विषय जो आहे या ठिकाणी हाती घेतलेला आहे. मराठी माणसाचा या ठिकाणी त्यांनी विषय हातामध्ये घेतलेला आहे. मराठी अस्मितेचा विषय या ठिकाणी त्यांनी हाती घेतलेला आहे आणि मराठी अस्मिता जपण्यासाठी आज महाराष्ट्रातील प्रत्येक बांधवांना या ठिकाणी त्यांनी सर्वांच्या वतीने ही संघटना आवाहन करत असते. आणि या महाराष्ट्रामध्ये जेवढ्या संघटना या ठिकाणी आहेत, जे सामाजिक कार्यामध्ये आहेत, आणि सर्व संघटनांना पण आम्ही आवाहन करतो की या ठिकाणी मराठी अस्मितेसाठी ज्यावेळी प्रश्न निर्माण होईल त्यावेळी प्रत्येक मराठी माणसांनी या ठिकाणी एकत्र यायचं आहे. आणि अशा ज्या संघटनेला या ठिकाणी समर्थन द्यायला, पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी कोल्हापूर जिल्हा रहिवासी संघ, मुंबई महानगर ही संघटना आमची या ठिकाणी उपस्थित राहिलेली आहे. सर्वप्रथम मी गोवर्धन देशमुख साहेबांचं मनापासून आभार मानतो, अभिनंदन मानतो की त्यांनी जे शिवधनुष्य जे आहे मराठी माणसासाठी हाती घेतलेलं आहे. आणि या महाराष्ट्रामध्ये आज जर बघितलं तर मोठ्या प्रमाणामध्ये जी लोक पहिला पोट भरण्यासाठी आले होते ती हळूहळू पैसे कमवून या ठिकाणी प्रतिनिधित्व हातामध्ये घेत आहेत, आमदार होत आहेत. आणि ते आमदार जनतेच्या सेवेसाठी हातामध्ये घेऊन जनतेच्या सेवेसाठी सांगतायत की आम्ही आमदार झालेले आहोत. परंतु तसे न होता आपल्या राज्यातून जी लोक काय आलेले आहेत त्यांना या ठिकाणी ते आपले कार्यकर्ते म्हणून, नगरसेवक म्हणून ते त्यांना तिकीट देत आहेत आणि त्यांना जिंकून आणतायत. आणि यांना सर्व पाठबळ जे दिलं जातं आहे ते राजकीय पक्ष देत आहेत आणि आपलेच काही कार्यकर्ते या ठिकाणी देत आहेत. सो या ठिकाणी मी आवाहन करतो की आज जवळजवळ 95 या मीरा भाईंदरमध्ये 95 46 उमेदवार हे मराठी आहेत. आणि ही खूप मोठी शोकांतिका आहे. या महाराष्ट्रामध्ये 50% कमी उमेदवार या ठिकाणी आपले जिंकून येत आहेत. आणि जर असाच काळ राहिला तर उद्या या 95मध्ये 10 किंवा 5 नगरसेवक असेल तर आपल्या अस्तित्व टिकवण्यासाठी पुन्हा एकदा 106 हुतात्मे, जसे त्यावेळी ज्यांनी हुतात्म्यांनी आपला बलिदान दिलं तसं पुन्हा एकदा बलिदान द्यायची वेळ येऊ नये असे या ठिकाणी आम्हाला वाटतं. आणि या ठिकाणी या संस्थेचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख साहेब आहेत, ते आपल्याला मार्गदर्शन करतील. आणि मी या ठिकाणी थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभू, जय शाहू. नमस्कार, जय महाराष्ट्र, जय मराठी. आज ठरल्याप्रमाणे आपला मोर्चा नियोजित केला होता अमराठी महापौराच्या विरोधात. खरं तर महाराष्ट्रामध्ये मराठी महापौर व्हावा हे यासाठी लढणंच दुर्दैवाचं आहे. मुख्यमंत्री मराठी, उपमुख्यमंत्री मराठी, प्रशासन मराठी, पोलीस मराठी, हे राज्य मराठी आणि संयुक्त महाराष्ट्राचा लढा वारसा असलेला हे राज्य, एक भाषिक मराठी राज्य. या राज्याच्या एका शहरामध्ये ज्याची लोकसंख्या 15 ते 18 लाख आहे, या शहराचा एक महापौर अमराठी होतो हे दुर्दैव आहे. कुठेतरी एक आमदार नरेंद्र मेहतासारखा माणूस हुकुमशाही गाजवत आहे, एकाधिकारशाही गाजवत आहे. आणि याच्या विरोधात आपण मराठी बांधवांनी रस्त्यावर उतरण्याचं ठरवलं होतं. परंतु आपल्याला अनुभव असल्याप्रमाणे आपण पाहिलं आहे की दरवेळेस दडपशाही प्रशासनाच्या माध्यमातून केली जाते, पोलिसांकडून केली जाते, धरपकड केली जाते, उचलून आपटलं जातं. मराठी मोर्चाच्या वेळेस ते केलं, कबूतरखान्याच्या मोर्चाच्या वेळेस ते केलं, संयुक्त महाराष्ट्राच्या याच्या मराठी शाळेच्या विषयाच्या आंदोलनामध्ये तेच केलं. म्हणजे आम्हाला अनुभव आहे की मराठी माणसाने या राज्यात आता काही करायचं नाही. जे परप्रांतीय सांगतील ते ऐकायचं आणि गप्प बसायचं. हे कुठेतरी आता खूप अतिप्रमाणात व्हायला लागलं आहे. आणि आता मराठी माणूस जागरूक होतो आहे. या मीरा भाईंदर शहरामध्ये 5,60,000 मराठी माणसांनी मतदान केलं आणि त्या मतदानाच्या माध्यमातून 46 मराठी नगरसेवक निघून आले. त्याच माध्यमातून एक मराठी महिला भगिनी महापौर व्हावी अशी आपली मागणी. शिवसेनेचं करा, काँग्रेसचं करा, इतर पक्षाचं करा अशी मागणी नाही आहे. BJPचंच असलं पाहिजे, परंतु मराठी करा. दरवेळेस तुमच्या घरात तुम्हाला महापौर का पाहिजे असा प्रश्न या ठिकाणचे लोक विचारू लागले आणि हे जन आंदोलन उभारलं गेलं. नमस्कार, जय महाराष्ट्र.
मराठी एकीकरण समितीच्या माध्यमातून आज आपण इथे मीरा भाईंदरमध्ये सुभाषचंद्र बोस मैदान ते महानगरपालिका मोर्चा आपण आयोजित केलेला होता. त्याला कारण एक होतं की इथं मीरा भाईंदर महानगरपालिकेचा महापौर एक गुजराती नरेंद्र मेहता याने आपल्या घरातील उमेदवार दिलेला आहे. निवडणुकीच्या अगोदर कृपाशंकर सिंग नावाचा एक व्यक्ती इथे मीरा भाईंदरच्या हद्दीत सांस्कृतिक कार्यक्रमाला येऊन मराठी माणसाच्या नाकावर टिचून आपल्याला बोलतो, सगळ्यांना सांगतो की मीरा भाईंदरचा महापौर हा उत्तर भारतीय होईल. एवढी मोठी घटना घडल्यानंतर सुद्धा लोकांनी 46 मराठी नगरसेवक निवडून दिले, तरीसुद्धा BJPला किंवा नरेंद्र मेहताला वाटलं नाही त्या 46 नगरसेवकांमधला एक मराठी महापौर करावा म्हणून. जाणून बुजून मराठी माणसाला डिवचण्यासाठी आणि मीरा भाईंदर शहर आपल्या खिशात घालण्यासाठी ज्याने आपल्या घरातलाच उमेदवार त्यांची वहिनी डिंपल मेहता यांना उमेदवारी अर्ज दिला आणि महापौर पदासाठी पात्र करून घेतलेला आहे. एका बाजूला जर आपण बघितलं तर भाजप घराणेशाहीला विरोध करतो, घराणेशाहीला आम्ही थारा देत नाही असे घोषित करत असतो. तिथेच नरेंद्र मेहता याने भाजपच्या या धोरणाला डावललेलं आहे आणि आपल्या वहिनीला डिंपल मेहताला महापौर म्हणून घोषित केलं आहे. पण मराठी एकीकरण समितीची ही धोरणं असणार आहे की त्यांनी कितीही घोषित करू दे किंवा महानगरपालिकेमध्ये डिंपल मेहताला सभागृहामध्ये काम करून दिलं जाणार नाही. आज आपण बघितलेलं आहे की प्रशासनाने नेहमीप्रमाणे मराठी मोर्चावरती कबूतरखान्यावरती ज्याप्रमाणे दडपशाही अवलंबली त्याप्रमाणेच मराठी माणसाचा गळा घोटलेला आहे, ते आंदोलन दाबलेलं आहे. याच्यापुढे उग्र आंदोलन करून मराठी माणूसच महापौर होईल यासाठी आपण प्रयत्न करण्यात येईल. परंतु घराणेशाही इथं मीरा भाईंदरमध्ये मराठी एकीकरण समिती मराठी नागरिकांच्या सहाय्याने चालू दिली जाणार नाही. येताना आम्ही इथे बघितलं की जे आता महानगरपालिकेमध्ये वर्ष निवडून आलेले आहेत त्यांनी पूर्ण ब्रिजवरती पूर्ण हिंदीमध्ये बॅनर लावलेले आहेत. हेच पुढे जाऊन महानगरपालिकेच्या हातीमध्ये होणार आहे. मराठी माणसाला आज पनवेल, बदलापूर, वसई, विरार इथपर्यंत ढकललेलं आहे आणि मीरा भाईंदर शहरामधून पण बाहेर काढलं आहे. हे जर मराठी माणूस आपल्याला मीरा भाईंदरमध्ये मुंबईमध्ये टिकवायचा असेल तर महापौर शहराचा प्रथम नागरिक हा मराठीच असला पाहिजे, हीच मागणी आपली कायम असेल. धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र. नमस्कार. आज 3 फेब्रुवारी 2026 या ठिकाणी मराठी एकीकरण समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने भव्य असा मोठा मोर्चा या ठिकाणी भाईंदरमध्ये होत आहे. सांगायला अत्यंत दुःख होत आहे की या महाराष्ट्र राज्यामध्ये मराठी अस्मिता जपण्याची वेळ असताना मराठा अस्मितावरती आज मोठा प्रश्न या ठिकाणी असताना आज दडपशाही जो प्रकार आहे या ठिकाणी आपल्याला बघायला भेटतो. सरकारचा दबाव या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये सर्वांना बघायला मिळतोय आणि अशा वेळी तरीसुद्धा मोठ्या संख्येने या ठिकाणी मराठी बांधव आपल्या या ठिकाणी भाईंदरमध्ये उपस्थित झालेले आहेत. हा मोर्चा कशासाठी आहे तर हा मोर्चा आहे मराठी अस्तित्वासाठी, हा मोर्चा आहे मराठी अस्मितेसाठी. आज या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जर आपण बघितलं तर ही महाराष्ट्र मराठी माणसांचा आहे आणि या मराठी इथे लोक जी परराज्यातून आले होते ते आपल्या नोकरी व्यवसायासाठी पोट भरण्यासाठी आले होते आणि बघता बघता आज या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये लोक पैसा कमवून पक्षाला मोठ्या प्रमाणामध्ये भरघोस निधी उपलब्ध करून या ठिकाणी आमदार झाले आणि त्या आमदारांनी जनतेच्या सेवेच्या नावाने या ठिकाणी आपल्या आमदारकी निवडून येऊन जनतेच्या नावाखाली आपल्या भागातील लोकांना या ठिकाणी त्यांनी नगरसेवक म्हणून निवडून आणले. त्यांच्या राज्यातील लोकांना या ठिकाणी नगरसेवक म्हणून निवडून आणले आणि बघता बघता हा पूर्ण जो भाग आहे मुंबई असेल, मुंबई महानगर असेल किंवा महाराष्ट्र असेल, प्रत्येक भागामध्ये आज दुसऱ्या राज्यातील लोक मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी नेतृत्व करत आहेत. असा प्रश्न आहे की त्या आपल्या मराठी माणसाकडे नेतृत्व नाही आहे, काय मराठी माणसामध्ये गुण नाही आहे की मराठी माणसामध्ये ताकद नाही आहे, मराठी माणूस पडतोय कुठे कमी. पण आज मराठी माणसाने हा झेंडा हाती घेतलेला आहे आणि याचं नेतृत्व जे आहे या ठिकाणी मराठी एकीकरण समिती यांनी ते घेतलेलं आहे आणि त्यांना पाठबळ, त्यांना ताकद द्यायला या ठिकाणी मोठ्या संख्येने आपले मराठी बांधव भगिनी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. तरी आम्हाला या ठिकाणी आम्ही समस्त या बाईटच्या माध्यमातून मी सर्वांना विनंती आणि आवाहन करतो की या महाराष्ट्राची जबाबदारी प्रत्येक मराठी माणसाने घ्यायची वेळ आलेली आहे आणि आज जो पैशाने जे काही लोक या ठिकाणी मोठी झालेले आहेत आणि या महाराष्ट्रावरती जो हळूहळू पोट भरणारी लोक आलेले आहेत ते या ठिकाणी राज्य गाजवत आहेत.
हळूहळू नेतृत्व करतायत आणि मराठी माणसाला पायाखाली ठेवलं जातंय. तर याच्या या ठिकाणी चीड जी आहे ती आता यापुढे घराघरामध्ये दिसायला मिळते आणि याच्या पुढे या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक मराठी माणूस आपल्या अस्तित्वासाठी आपल्या अस्मितेसाठी रस्त्यावरती उतरणार आहे. आणि आपल्याला बघायला मिळेल की येणाऱ्या दिवसामध्ये आज जे काही प्रमाणामध्ये आमदार या ठिकाणी 35 आमदार होते या महाराष्ट्रामध्ये परप्रांतीय, नगरसेवक 85 होते, जे गेल्या काही दिवसापासून मराठी विषय आपण हातामध्ये घेतले. तर यावर ताकदीचा परिणाम असा झाला की 80 नगरसेवक जे आहेत जे मुंबई महानगरमध्ये परप्रांतीय आलेले आहेत. तर मित्रांनो, जर आपण एकत्र नाही आलो तर तुम्हाला सांगतो की या 80चा जो आज रेकॉर्ड प्रमाण आहे ते उद्याच्या दिवसामध्ये पुढच्या निवडणुकीमध्ये ते 80चा आकडा जो आहे तो कदाचित 125 होऊ शकतो, 150 होऊ शकतो. आणि याला कारणीभूत कुठलाही परप्रांतीय किंवा कोणता नेता नसणार आहे. तर याला सगळ्यात मोठं कारण मराठी माणूस असणार आहे. कारण मराठी माणूस जर एकत्र झाला नाही तर याचा गैरफायदा हे बाहेरून जे आलेले लोक आहेत कमी प्रमाणामध्ये, त्यांची मूठ आज एक आहे. ही मूठ कुठेतरी मराठी माणसाचे एकत्र नसल्यामुळे त्याचा गैरफायदा घेतला गेलेला आहे. आणि पुन्हा एकदा या ठिकाणी समस्त महाराष्ट्रातील मराठी बांधवांना आम्ही आवाहन करतो, या महाराष्ट्रामध्ये आपण विषय हातात नाही घेणार तर कोण घेणार आहे? आपण पंजाबमध्ये जाऊन बोलू शकत नाही की मराठी माणसाने एकत्र आलं पाहिजे, मोठं झालं पाहिजे, संघटित झालं पाहिजे. आपण गुजरातमध्ये जाऊन बोलू शकत नाही की मराठी माणसं एकत्र झाली पाहिजे, संघटित झाली पाहिजे. तर आपण या महाराष्ट्रामध्ये आहे, आपल्या मातीमध्ये आहे, तर आम्ही सर्वांना आवाहन करतो की प्रत्येक मराठी माणसाने या ठिकाणी आपल्या अस्तित्वासाठी एकत्र व्हा, संघटित व्हा आणि पुन्हा एकदा या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मराठी माणसं कसं एकत्र येतील यासाठी लढ्यामध्ये सामील व्हा. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभू, जय शाहू.